जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मोरिवली एमआयडीसीत स्पीड इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची रासायनिक कंपनी आहे। या कंपनीत पोटॅशियम परमॅंगनेटचं उत्पादन केलं जातं। या कंपनीत आज सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास रासायनिक प्रक्रियेदरम्यान आग लागली। कंपनीत केमिकलचा मोठा साठा असल्यामुळे काही क्षणातच ही आग भडकली आणि कंपनीत मोठमोठे स्फोट होऊ लागले। मात्र कंपनीतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत कंपनीच्या बाहेर पळ काढल्याने कुणालाही इजा झालेली नाही। या आगीची माहिती मिळताच अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले। अखेर 2 तासाच्या अथक प्रयत्नांनी 8 वाजताच्या सुमारास फोमचा मारा केल्यानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। दरम्यान या आगीनंतर कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। या कंपनीकडे इनऑर्गॅनिक कंपाऊंड प्रोडक्शन लायसन्स असून यामध्ये ज्वलनशील रसायनाचा समावेश नसतो। मात्र तरीही कंपनीने डाय इथाइल ऑक्झोलेट, इथाइल अल्कोहोल यांसारखे ज्वलनशील ऑर्गॅनिक केमिकल कंपनीत ठेवल्याची चर्चा आहे। त्यामुळे कंपनीत मूळ उत्पादन सोडून दुसरंच उत्पादन सुरू होतं का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे। आता एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि अग्निशमन दलाच्या पाहणीनंतरच आगीमागचं नेमकं कारण आणि नेमकी कोणत्या रसायनांमुळे ही आग लागली हे स्पष्ट होऊ शकणार आहे। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।